मी शेतकरी पुत्र संतोष दादासाहेब बिशे. मी हा शेततलाव MRGS रोजगार हमी ह्या योजनेतून केलेला आहे. तरी मला वाटतं सर्व शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा. ह्याला साधारणतः अनुदान 5.5 लाख, आता अनुदान काहीतरी 6 लाख रुपये असं झालेलं आहे. ह्याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी शेतकरी पुत्र अशोक वाहिवट मान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण आलेलो आहेत बीड तालुक्यामध्ये पोखरी घाट या गावामध्ये. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत संतोष बिशे. त्यांच्या शेततलावासंदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, कारण की बरेचसे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ असतील, बरेचशा पोस्ट असतील की बाबा तुम्हाला मागेल त्याला शेततलावाच्या माध्यमातून तुम्हाला 75,000, 80,000 किंवा 1 लाख, 1.5 लाख अशा सर्व बातम्या तुम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील, यूट्यूब चॅनलवर असतील किंवा पेपरला असतील. तर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये काय परिस्थिती जो शेतकरी शेततळं बनवतो त्याची ॲक्च्युअलमध्ये परिस्थिती काय आहे, त्याचा टोटल ग्राउंड रिपोर्ट आपण अजून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी आजच आपल्या महान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. तर आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांनी जे हा शेततलाव केलेला आहे हा कुठल्या योजनेमधून केलेला आहे आणि आतापर्यंत किती अनुदान यांनी उचललेलं आहे, किती अनुदान येणं बाकी आहे, याच्यासाठी काय प्रोसेस करावं लागते, कोणते कागद लागतात, काय डॉक्युमेंट्स लागतात, किती पैसे मिळतात, टोटल राऊंड फिगर आपण टोटल डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर हे शेतकरी आहेत आपल्यासोबत, संतोष बिशे यांचं नाव आहे. तर हा यांचा शेततलाव आहे. साईडला पूर्ण डोंगर भाग आहे. एका साईडला त्यांनी हा शेततलाव बनवला आहे की जेणेकरून जी चांगली शेती आहे, चांगल्या शेतीला जागा गुतू नये, त्या शेतीमध्ये चांगल्या शेतीमध्ये जर शेततलाव जर केला तर अर्धा 1 एकर अशा हिशोबाने जागा गुतते, कारण की तिला कंपाऊंड असते, जाळी असते, टोटल साईडचा भरावा असतो. ह्या हिशोबाने त्यांनी एक डोंगराच्या साईडला त्यांची शेती, त्या शेतामध्ये त्यांनी हे शेततलाव बनवलेलं आहे. तर सर, तुम्ही हे जे शेततलाव केलं आहे हे शेततलाव कुठल्या योजनेमधून केलेलं आहे? MRGS आपलं पंचायत समितीच्या योजनेतून. पंचायत समिती म्हणजे नरेगामधून केलं. कारण की माहिती कशामुळे की काही असे होतकरू शेतकरी की त्यांना या गोष्टी सर्व साधन करायचे शेतीसाठी, पण ह्या योजनेची पुरेपूर माहिती नसते शेतकऱ्यांना. तुम्ही हे जे शेततलाव केलं ह्यासाठी आवर्जून हा तुमची बाईट घ्यायची, कारण की का जो शेतकरी होतकरू आहे, ज्याला शेततलाव करायचे, ज्याची काहीतरी इच्छा जागृत होते की आपल्या शेतामध्ये काहीतरी केलं पाहिजे, अशा शेतकऱ्यांमुळे आपल्याला हा व्हिडिओ बनवून, किंवा जे शेतकरी ह्याच्यामध्ये येणार आहेत शेतीमध्ये, आजपर्यंत शेतकरी कसे बरेचसे तुम्ही शेतकऱ्याची मुलं बघतात, कारण शेतीची आवड बऱ्याचशा लोकांना राहिलेली नाही, पण एक दिवस असा येणार आहे शेतीशिवाय पर्यायच राहणार नाही शेतकऱ्यांना. तर त्या हिशोबाने आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे की प्रत्येक तळागाळापर्यंत शेतकऱ्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेईल. तर मला सांगा की तुम्ही ज्यावेळेस ही शेततलाव मंजूर ज्यावेळेस केलं त्याच्या अगोदर तुम्हाला जी फाईलची प्रोसिजर असते, ही प्रोसिजर करायला किती दिवस लागले साधारणपणे? ह्याला 8-10 दिवस गेले फाईलची पूर्ण प्रोसिजर करण्यासाठी. बरं, ज्यावेळेस तुम्ही वर्क ऑर्डर ज्यावेळेस फाईल तुम्ही करता, फाईल स्टार्टिंग पासून बेस पासून सांगा, सुरुवातीपासून की ज्यावेळेस फाईल करता त्यावेळेस कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागले सुरुवातीला? 7/12/8 आणि आधार कार्ड, पॅन कार्ड. 7/12/8 बँक पासबुक, आधार कार्ड, जे लँडचे डॉक्युमेंट असतील ते सर्व रेग्युलर जे आहे ते घेऊन तुम्ही कुठे गेले? पंचायत समितीला. ग्रामपंचायतचा ठराव घेतला. ग्रामपंचायतचा ठराव. हे ग्रामसेवक ठराव ही घेऊन पंचायत समितीला गेलो. पंचायत समितीकडे गेलो, असंच इंजिनिअरकडून माहिती घेतली आणि तिथं मग ते एक फाईल बनवली शेततळ्याची. म्हणजे फाईल पंचायत समितीला तिथं ऑनलाईन, ठीक आहे, ऑनलाईनच्या आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा जिथं पंचायत समितीच्या साईटला कुठं ऑनलाईनची दुकानं असतील किंवा तुमच्या गावामध्ये ऑनलाईन दुकानं असतील, किंवा ही फाईल समजा सरपंच किंवा रोजगार सेवक हे सुद्धा बनवून देत असतील, त्यांना सांगितलं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी माहिती घ्यायची की स्टार्टिंगला शेततलाव करायच्या अगोदर तुम्हाला फाईल बनवावं लागते. फाईल बनवण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याचे जे डॉक्युमेंट असतात, आधार कार्ड, बँक पासबुक असेल, त्यांचा 7/12 असेल, 8 असेल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला शेततलाव करायचे त्या ठिकाणचा जो 7/12 आणि गट नंबर आहे त्याचा 7/12 आणि 8 काढायचा आहे. 8 काढल्याच्या नंतर तुम्हाला ती फाईल पूर्ण बनवून घ्यायची. त्यासाठी ग्रामसभेचा जो ठराव असतो त्या ठरावाचा आराखडा असतो, ज्या शेतकऱ्यांना विहीर पाहिजे, शेततलाव पाहिजे किंवा अनेक बऱ्याचशा योजना असतील, गायगोटे असतील, अशा योजनेसाठी त्याच्यामध्ये नाव असणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्याचं. आराखड्यामध्ये नाव असणं पाहिजे. तो आराखडा प्लस ठराव हा ग्रामसेवक साहेबाकडून घ्यायचा आहे, त्या फाईलला चिटकवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरची पुढे सिग्नेचरची प्रोसिजर कशी असते, प्रत्येक वेळेस आहे का ना, MRGS एक ही
ते MRGS मधल्या प्रत्येकाच्या सह्या घ्यावं लागतात, इंजिनियरकडून प्रोसेस हे करून घेऊन. म्हणजे ती फाईल फिरवायची बऱ्याचशा सर्वसाधारण जे शेतकरी आहेत, अत्यंत गरीब आहेत, त्या शेतकऱ्यांना माहीत नसते. ती प्रोसिजर समजा माहीत करून घ्यायची असली तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गावचे जे रोजगार सेवक आहेत किंवा सरपंच आहेत यांच्याशी किंवा ग्रामसेवक यांच्यासोबत जर तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला फाईलची पूर्ण डिटेल्स त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. एकदा फाईल सगळी सँक्शन झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना ओव्हरकोड दिला जातो, बरोबर ना? ह्या कामाचा ओव्हरकोड दिला जातो. ओव्हरकोड दिल्याच्या नंतर तिथून पुढे ज्या ठिकाणी शेतकऱ्याला शेततलाव बनवायचे त्या ठिकाणचं जिओ टॅग केलं जातं, इंजिनियरच्या माध्यमातून जिओ टॅग केलं जातं. जिओ टॅग केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं काम चालू करू शकता. तर अशा माध्यमातून तुम्ही फाईल तुमची बनवू शकता. तर सर, शेतकऱ्यांना ही माहिती द्या की ज्या वेळेस तुम्ही ही मंजूर झाल्याच्या नंतर ह्याची बिलिंग प्रोसिजर कशी आहे. कारण की बऱ्याचशा लोकांना आतापर्यंत माहित होतं मागेल त्याला शेततळ पहिली योजना होती, त्यात 70, 75, 80 हजार काहीतरी लाभ भेटायचा. पण ह्या तुमच्या तलावासाठी किती बजेट देतं शासन? शासन आता ह्याला साधारणतः आमच्या वेळेस 5,46,000, आता काहीतरी वाढलंय वाटतं. पहिल्या ज्या वेळेस यांनी शेततलाव केलं त्यावेळेस 5,46,000 रुपये त्याचं टोटल एस्टिमेट होतं. तर आता साधारणपणे मी म्हणतो 6 लाखाच्या आसपास असेल किंवा 5.5 लाख असेल. तर तुम्ही तुमच्या ग्रामसेवक यांना विचारू शकता किंवा इंजिनियर असतील पंचायत समितीच्यांना विचारू शकता, तुमच्या रोजगार सेवकांना विचारू शकता, ते तुम्हाला सांगतील शेततळ्याला बजेट किती. तर साधारणपणे हा जो शेततलाव आहे ह्यांचा हा 100 बाय 100चा शेततलाव आहे, बरोबर ना? 100 बाय 100चा शेततलाव आहे. आता अशा पद्धतीने शेततलाव बनावं लागतं. सर, आता मला सांगा, आतापर्यंत तुमचं बिल किती निघलं? आतापर्यंत काहीतरी 1.5-2 लाख रुपये निघले. 1.5-2 लाख रुपये बिल निघले. जर मागेल त्याला ह्या योजनेतून दाखल केलं, मागेल त्याला जर योजनेतून केलं असतं तर किती भेटले असते? 70-75 हजार. तर शेतकऱ्यांनी फक्त जे नरेगामधून जे आपण शेततलाव बनवतात, प्रत्येक शेतकरी जे योजना घेतात, या योजनेचे पैसे मिळतात, पण थोडा विलंब होतो कारण की बजेट नसते, बऱ्याचशा असंख्य गोष्टी आहेत. तर थोडा धीर धरावा लागतो. स्टेप बाय स्टेप तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला बजेट पडेल तसं तुम्ही काम करा, किंवा ज्या शेतकऱ्याकडे पैसे असतील त्यांनी आधी गुंतून जरी केलं तरी नंतर तुम्ही पैसे काढू शकता. तर साधारणपणे हा कालावधी किती दिवस जातो? बिलिंगसाठी कालावधी किती दिवस जातो? 1-1.5 वर्ष. 1-1.5 वर्ष. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलवरती असेल किंवा मला पर्सनली मेसेज केले असेल, सर आम्हाला शेततलाव बनवायचा आहे, शेततलावासाठी जी प्रोसिजर लागते, त्याचे डॉक्युमेंट जे लागतात, पण त्याचे जे बिल काढायचे, ही बिल काढण्याची पद्धत बऱ्याच लोकांनी विचारली. बिल कशा पद्धतीने निघतं? बिल काढण्यासाठी काय करावं लागतं? बिल हे रोजगारच्या सहाय्याने बिल काढावं लागते. 19 लेबरच्या सहाय्याने बिल काढावं लागतं. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला जर शेततलाव मंजूर केला तर त्यांना कमीत कमी 19 लेबर लागतं. कमीत कमी 19 लेबर. आणि लेबरच्या नावाने किती बिल निघतं साधारणतः एका लेबरच्या नाव आता काहीतरी 297 रुपये हजेरी सरकारी, म्हणजे 1782 रुपये असं काहीतरी. रोजगार हमीमध्ये एका मजुराला 297 रुपये पर डे, दिवसाला पर डे 297 रुपये हजेरी आहे. तर 19 लेबर आहे, 19 गुणिले 297 तुम्ही करा. एका दिवसाला 297 म्हणजे साधारण 1782. एका लेबरला 1782. हा तुम्हाला 6 दिवसाचं मास्टर निघलं तर 1782 रुपये हजेरी आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता 19 लेबरचे पैसे किती निघतात हप्त्याला, एका हप्त्याला. अशा पद्धतीने तुम्ही बिल काढू शकता. तर ते 19 लेबरच्या नावावर बिल काढण्यासाठी त्याच्या अगोदर काय प्रोसिजर करावं लागते शेतकऱ्यांना? अगोदर काय म्हणजे हेच जिओ टॅगिंग झाल्याच्या नंतर हेच लेबरच्या ह्याच्यावर डायरेक्ट तुम्ही मागण्या चालू झाल्या, इंजिनियर सांगतात नाही का, तुमची मागणी देऊन टाका. तुम्ही मागणी दिल्याच्या नंतर हे मस्टर निघतं. मस्टर हे ऑनलाईन ज्याकडे जे ऑपरेटर आहे आपला गावचा, त्या ऑपरेटरकडे देऊन टाकायचे. म्हणजे इंजिनियरच्या सह्या ही आपलं रोजगार सेवक तुमचं जिओ टॅग होईल. मागण्या म्हणजे मस्टर ज्या वेळेस चालू होतील त्यावेळेस तुम्हाला हे जे 19 लोक आहेत, हे 19 लोकांचं काही बँक पासबुक, आधार कार्ड, ह्या काही गोष्टी करावं लागत असतील ना? बँक पासबुक लागतं, त्यांचं आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं, त्यांचे जे बारीक निरीक त्रुटी आहेत बँकेतल्या, KYC नाही झाली, कुणाचे काही असे प्रॉब्लेम आहेत ते पण दुरुस्त करून घ्यावं लागते आपल्याला. म्हणजे सर्वप्रथम ज्या वेळेस तुम्ही शेततलाव मंजूर करताल किंवा विहीर मंजूर करताल, म्हणजे रोजगार हमीतली कुठलीही योजना असो वैयक्तिक कामाची, त्यासाठी तुम्हाला जे लेबर लागतं, या लेबरचं आधार कार्ड, बँक पासबुक हे घ्यावं लागतं. घेतल्याच्या नंतर संबंधित ऑपरेटरला भेटा. ऑपरेटरला भेटल्याच्या नंतर त्यांचे जॉब कार्ड काढावं लागतं. जॉब कार्ड काढल्याच्या नंतर तिथून पुढे तुम्ही मागणी आणि मस्टर काढू शकता. तर ही सर्व प्रोसेस केल्याच्या नंतर ज्यावेळेस मस्टर जनरेट होतं, मस्टर जनरेट झाल्याच्या नंतर
जी काय ऑफिशियल प्रोसिजर असते त्याची की रोजगार सेवकाच्या सह्या असतील, ग्रामसेवकच्या सह्या असतील, बरोबर ना? तशी तुम्ही माहिती मला दिली, कारण की ती सध्या ऑन कॅमेरा आहे, त्यांना बोलायची कुठली प्रॅक्टिस नाही, फर्स्ट टाइम आले तरी चांगलं बोलतात. अभिनंदन आहे त्यांचं, कारण की माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे. कारण ह्याच्या अगोदर आम्ही कम्युनिकेशन केलं व्हिडिओ बनवायच्या अगोदर, त्यांनी सर्व डिटेल्स मला सांगितलेली. कारण की बरेच जण व्हिडिओ पाहत असतील, म्हणत असतील शेतकरी कमी सांगतात, तुम्ही जास्त सांगता, अशातला भाग नाही. प्रत्येक शेतकरी हा कॅमेरा पुढे कधीच बोललेला नसतो. मी सुद्धा नव्हतो बोललेलो, पण हळूहळू सराव सगळ्यांना होतो. तर स्टार्टिंगपासून सांगतो, हा जो शेततलाव आहे 100x100चा, कमी जास्त जरी असेल तरी पण तुम्हाला बजेट मिळतं. तुमच्या ग्रामपंचायतच्या हिशोबाने, तुम्ही इंजिनियर असेल ह्यांच्याशी कामाच्या हिशोबाने एस्टिमेट, कामाच्या हिशोबाने तुमचं एस्टिमेट बनवलं जातं. जे बी तुम्हाला जसं काम असेल तशा पद्धतीने तुमचं एस्टिमेट. तुम्हाला कमी करायचं असेल तर 100x100चा नसेल करायचा, तुम्हाला 50x50 असेल किंवा 80x80 असेल, तर अशा पद्धतीने एस्टिमेट शेतकऱ्यांना बनवून दिलं जातं. बनवल्याच्या नंतर फर्स्ट स्टार्टिंगला ज्यावेळेस तुमची फाईल मंजूर होईल, एस्टिमेट बनल, एस्टिमेट बनल्याच्या नंतर ज्यावेळेस वर्ककोड निघेल, वर्ककोड निघल्याच्या नंतर जिओटॅग करायचं. जिओटॅग करण्यासाठी इंजिनियर स्वतः येतात. इंजिनियर आल्याच्या नंतर जिओटॅग करतील. जिओटॅग झाल्याच्या नंतर तुम्हाला जे 19 लोकांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक घ्यायचे, जॉब कार्ड काढायचे. ज्या शेतकऱ्यांचे, ज्या व्यक्तींचे, ज्या लेबरचे जॉब कार्ड असतील त्यांना काढायची गरज नाही. त्यांच्या जी त्रुटी असतील, जसे की आधार सेडिंग असेल, त्यांचं आधार लिंक असेल किंवा जॉब कार्ड व्हेरीफाय असेल, ह्या सर्व प्रोसिजर तुम्हाला पंचायत समितीमधून ऑपरेटर करून देतात किंवा तुमच्या गाव लेवलला ऑपरेटर करून देतात, किंवा तुमचे रोजगार सेवक आहे त्यांना जरी बोललं तरी ते तुम्हाला जॉब कार्ड काढून देतात. तर अशा पद्धतीने ही प्रोसिजर आहे. 5.5 लाख रुपयाचं अनुदान आहे, जवळपास 4,46,000 हे म्हटले, 5,46,000 म्हणले तर 5-5.5 लाख रुपये पकडून चला. मंजुरी वगैरे तुमचे 10-5 रुपये खर्च होणार आहेत शेतकऱ्याची, सर्वांनाच माहिती आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याच्यानंतर जसं तुमचं फायनल प्रोसिजर होईल, सुरुवातीला लेबर पेमेंट निघल्याच्या नंतर काही कुशल बिलं असतात, तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ. सर, तुम्हाला ज्यावेळेस लेबर पेमेंट जे 1-1.5 लाख निघलं, म्हणा किती निघलं लेबर पेमेंट तुमचं? 1.5-2 लाख रुपये. 1.5-2 लाख रुपये लेबर पेमेंट निघलं. जे लेबर पेमेंट आहे हे समजून घ्या, जे 19 लेबर तुम्ही जे लावलेलं आहे त्यांच्या नावावरती तुम्हाला हे लेबर पेमेंट मिळणार आहे, बरोबर ना? लेबर पेमेंट. आणि जे कुशल बिल असते, कुशल बिल म्हणजे वन टाइम, ज्या शेतकऱ्याच्या नावाने तुम्ही हा शेततलाव किंवा कुठलीही फाईल असो रोजगार हमीची जी मंजूर केली आहे त्याला एक कुशल बिल असतं. ते कुशल बिल डायरेक्ट ज्याच्या नावाने तुम्ही फाईल मंजूर केली आहे, जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याच्या नावावरती ते कुशल बिल मिळतं, बरोबर? तर तुम्हाला कुशल बिलासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे? अप्लाय केलं ना. कुशल बिल किती आहे तुम्हाला आता निघणार? ह्याला 1,26,500. म्हणजे आतापर्यंत ह्यांना 1,80,000 रुपये लेबर पेमेंट, 1.5-2 लाख रुपये, आणि 1,26,000 रुपये कुशलसाठी बी त्यांनी दाखल केलेला आहे, अप्लाय केलेला आहे. तर हे कुशल प्लस हे म्हणजे पुढच्या 3-4 महिन्यामध्ये ह्यांचं सर्व टोटल बिल निघतंय. 3-4 महिन्यामध्ये. एक कालावधी जास्त लागला, कारण की ह्यामध्ये पाठीमागे बरेचसे इलेक्शन आले, बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी पंचायत समिती व्यवस्थित चालत नाही, त्या ठिकाणी मागण्या मस्टर बंद केले जातात. अशा असंख्य गोष्टीमुळे शेतकऱ्याला थोडा विलंब होतो पेमेंट मिळण्यासाठी, पण पेमेंट 100% मिळतं, याची खात्री आहे तुम्हाला. म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता पेमेंट, ह्याचं पेमेंट एकदा मंजूर एस्टिमेट हे जिओ टॅगिंग झालं, पेमेंट त्याची प्रोसेस जर केली, 100% पेमेंट आल्यासारखंच आहे. तेच की थोडं लेट होईल, म्हणजे लेबरचे डॉक्युमेंट वगैरे देऊन एकदा मस्टर काढून तुम्ही पेमेंटला सोडलं, पेमेंट 100% येतं. म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस तुम्ही 19 लेबर दिलं, त्यांचं पेमेंट मस्टर वगैरे काढून पेमेंटला सोडलं की जर बजेट असेल तर तात्काळ पडतं, बजेट नसेल तर थोडे दिवस उशीर लागतो. 2-3 महिने लागतं, किंवा 15 दिवस किंवा 8 दिवसात बी पडतं, महिन्यात बी पडतं. तर असा विलंब लागतो. पण योजना परवडेबल आहे, प्रॉफिटेबल आहे. शेतकऱ्यांना खर्चातून, समजा स्वतःच्या खिशातून पैसे घालून 5 लाख शेतकरी हा शेततलाव बनवू शकत नाही. तर योजनेमधून घ्या. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही, जे शेतकरी होतकरी असतील किंवा जे शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेततलाव केलेला असेल, अशा शेतकऱ्यांना तुम्ही मदत करा की कशा पद्धतीने करायचा, काय करायचा. तर ह्यांनी जवळपास यांच्या गावांमध्ये 10 ते 15 शेतकऱ्यांना विहिरी असतील किंवा गायगोटे असतील किंवा तुती लागवड आहे, तुती लागवड एक प्रकार आहे, किंवा शेततलाव असतील, असे बऱ्याचशा असंख्य शेतकऱ्याला यांनी मदत केली. फाईल कशी बनवायची, काय कशी, असंख्य शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. जर कधी फिरत आले बीड तालुक्यात, पोखरी हे गाव आहे, ह्या ठिकाणी सर्व तरकारी असतं. पोखरी हे फेमस आहे, आमचं लिंबा गणेश सर्कल आहे एक. ज्यावेळेस तुम्ही येताल बीड तालुक्यामध्ये, लिंबा गणेश घाटावरती लिंबा गणेश सर्कल, त्यामध्ये पोखरी घाट हा हे गाव आहे. पोखरी नाव आहे फक्त, पण घाटावर असल्यामुळे घाट म्हणतात. जवळपास 70% शेतकऱ्यांचे शेततलाव आहेत, आणि सर्व शेततलाव काही शेतकऱ्यांनी स्वखर्चातून केलेत, काही मागेल त्याला या योजनेतून केलेले. पण ही योजना सगळ्यात प्रॉफिटेबल आहे, शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे. म्हणजे खिशातून जास्त पैसे घालायची गरज नाही. जरी
जरी पैसे घातले तर तरी भेटतात ते नंतर. भेटतात. त्याच्यामुळे त्याची शेतकऱ्यांना प्रोसेस करत जर राहिलं ते पैसे येतात आपले. बरोबर. थोडा विलंब लागतो पण हा शेततलाव तुम्ही खाणल्याच्या नंतर साधारणपणे किती दिवसामध्ये कागद टाकला? खाणल्यानंतर 6 महिन्याचे. मग ज्यावेळी समजा तुम्ही शेततलाव खाणला साईडनी, त्याच्यामध्ये जे मध्ये तुम्ही ही जी खोली केली, खोलीमध्ये समजा जे दगड वगैरे निघले, ह्याचं हे कसं निवारण कसं केलं तुम्ही? साईडला म्हणजे साईड मधले दगड साईडला साईडला टाकले. मग हा जो कागद टाकलेला कागदाच्या खाली तुम्ही माती वगैरे कशा पद्धतीने टाकली? गेरू आपण काय केलं, बाहेरून गेरू आणला, विकत आणला. आपल्या इकडे डोंगराळ भाग असल्यामुळे खडकाळ जास्त आहे ना. हा 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 मग ह्याला कागदासाठी एक मऊच करावं लागतं, एक सपाट. बरोबर. म्हणजे माती लेवल टाकून. केली. हा गेरू आणून हे लेबरच्या सहाय्याने टाकून घेतला आणि चोपून बी घेतलं ते पाणी टाकून आणि त्याच्यानंतर कागद टाकला. त्यानंतर कागद टाकला. बरं, ह्या कागदाची साधारणपणे किती दिवसाची वॉरंटी गॅरंटी काही कंपनी देते का आपल्याला? कंपनीची वॉरंटी ह्याची 5 वर्षाची. म्हणजे 5 वर्षामध्ये फाटला काय कशा पद्धतीने? वॉरंटी ह्याची कंपनीची फक्त हे जर उन्हाने काही झालं हा 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 आणि कुठं खाली आपलं ह्याने दगडाने ह्याने जर बोळ पडलं अगर त्यांच्या जॉईंट वर कुठं काही जॉईंट वर ह्याची वॉरंटी. म्हणजे हा जो जॉईंट मारलेला आहे प्रत्येक जॉईंट जॉईंट जर निसटला किंवा काही झालं त्यातून जर पाणी जायला लागलं तरच ती वॉरंटी मध्ये राहते. दगडाची वॉरंटी नाही, दगडाची नाही. हा हा फक्त जॉईंट आणि उन्हाने खराब झाला तर साधारणपणे जर खराब झाला तर किती दिवसामध्ये ताणून देतात कंपनीवाले? त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागत? प्रोसेसवर आहे. आपण किती फास्ट म्हणजे हे करतो. म्हणजे ह्याला दुसरा जसं तुम्ही कागद टाकला तसं उंदीर वगैरे असं काही तोडातोडी असं काही प्रकार नाही. त्यासाठी काही उपाययोजना करायची गरज नाही पडली? साधारण एखादं औषध आपण साईडने फक्त हे जे कंपाऊंड मारणं खूप आवश्यक आहे. तुम्ही आतापर्यंत बऱ्याचशा घटना बघितल्या असतील. शेतकरी शेततलाव करतात. एक घटना अशी होती, शेतकरी स्वतः त्याचे 2 लेकरं प्लस शेतकरी हा पोहण्यासाठी शेततलावामध्ये गेला. त्याचे 2 वैयक्तिक मुलं आणि शेतकरी हा स्वतःचा मृत्यू झाल्यामुळं ही जाळी मारणं खूप गरजेची. कारण की शेततलाव हा शेतकऱ्यांनी केलेला असतो. शेतकऱ्यांचे बरेच शत्रू असतात. जाणून बुजून बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांसोबत घडतात. बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा भागात तुम्ही पाहिलेल्या असतील. त्यासाठी जरी तुम्ही शेततलाव केलं तर अवश्य तुम्ही अशी जाळी मारून घ्या. ही जाळी मारल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये एक तर लहान मुलांना इकडे येता येत नाही. जाळी मारून अशा पद्धतीने गेट बनवा. गेट बनवल्याच्या नंतर गेटला लॉक ठेवा. कारण की लॉक जर ठेवलं तर तुम्ही ह्याच्यामधून आतमध्ये कोण प्रवेश करू शकत नाही. ज्यांना कोणाला आत यायचं असेल लॉक उघडून येणार ते बी सगळे समजा शेतकरी जीवू शकतो. कारण की जे लहान मुलं असतील, समजा जे वन्य प्राणी असतील, ह्या वन्य प्राण्यांचं पण संरक्षण होतं ह्या गोष्टीमुळं. वन्य प्राणी ह्याच्यामध्ये पडून मृत्यू पावण्यापेक्षा जर जाळी बसवलेले असले की आमच्याकडे जास्त रानडुकराचा सुळसुळाट आहे किंवा कुत्रे असतील किंवा हरण असेल, जे जंगली प्राणी आहेत ज्यांना फॉरेस्ट जवळ आहे आता इथून, त्याच्यामुळे जास्त त्रास आहे. त्यामुळे ही जाळी मारलेली. अशा पद्धतीने जाळी मारा जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आणि वन्य प्राण्यांचा बी जीव जाणार नाही. ह्याची काळजी सर्वांनी घ्या. योजना खूप महत्त्वाची आणि सगळ्यांच्या फायद्याची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर डॉक्युमेंटची माहिती जर आपल्याला नाही समजली तर तुम्ही सरपंच, रोजगार सेवक असेल किंवा पंचायत समिती इंजिनियर असतील किंवा तुमचे ग्रामसेवक असतील यांना माहिती विचारा. पूर्ण डिटेल्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितली जाईल. ह्यासाठी जी प्रोसिजर आहे आणि गाव पातळीवर सर्वजण मदत करतात एकमेकांना. रोजगार सेवकाचं काम आहे. रोजगार सेवकांना भेटा. सर्व डिटेल्स त्यांच्याकडूनच तुम्हाला मिळून जातील. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये इथून पुढे कंटिन्युअसली येणार आहेत. आजच आपल्या मान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना शेअर करा, लाईक करा. चला तुर्तास धन्यवाद. जय जवान जय किसान.